Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. दिल्लीमध्ये बैठकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा होत्या. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारची बैठक झाली आणि यात कांदा खरेदीवरनं काय निर्णय झाला ते पाहूयात. कांदा प्रश्नावर दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत बैठक झाली. पाऊण तास चाललेल्या बैठकीत कांदा प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. केंद्र सरकारनं 15 रुपये 80 पैसे कांद्याचा दर निश्चित केलाय. 15 रुपये 80 पैशांच्या दरात आणखी वाढ करण्याचं अमित शहांनी मान्य केलं. 2 लाखांऐवजी 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर सुद्धा सहकार मंत्री अमित शहांनी सकारात्मकता दाखवली. 10 लाख टन कांदा खरेदी नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघानं खरेदी करावी अशी मागणी फडणवीसांनी केली. नाफेड राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाद्वारे जाणीवपूर्वक कांदा नाकारला जातो त्यावर नियंत्रण आणलं जाईल अशी देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कांद्याची खरेदी व्यापाऱ्यांकडनं नाही तर शेतकऱ्यांकडनं होईल याची काळजी घेतली जाईल. कांदा निर्यातीवरती कोणतीही बंदी नाही. कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी देखील उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. कांद्याचा जो खरेदीचा भाव आहे तो कालच वाढवून 15 रुपये 80 पैसे केलेला आहे. तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मागणी करण्यात आली आहे. 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी. त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे. महाराष्ट्रात कांद्याची परिस्थिती फार चिंताजनक आहे. कांद्याला 1 ते 5 रुपयांपर्यंतचाच दर मिळतोय. त्यावर केंद्रीय पातळीवर तोडगा काढण्यासाठी अमित शहांच्या उपस्थितीत बैठक झाली. आता नाफेडकडनं कांदा खरेदी लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.